मित्रांनो, मी आणि माझे मित्र मुंबईहून जायकवाडी धरण पाहण्यासाठी आलो आहोत. तर आज आपण या धरणाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर हे धरण मुंबईवरून जवळपास 385 किलोमीटर अंतरावरती आहे. तर पुणे शहरापासून जवळजवळ 210 किलोमीटर अंतरावरती आहे. जायकवाडी धरण हे आशिया खंडातील मातीचे सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, जायकवाडी हे धरण महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक आहे. जायकवाडी हा एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या जवळपासच्या गावांना आणि शहरांना या धरणाच्या पाण्याचा आणि विजेचा फायदा होतो. जायकवाडी धरण हे महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील जायकवाडी गावाजवळ आहे. महाराष्ट्रातील गोदावरी नदीवरती हे मातीचे धरण उभारले आहे. जायकवाडी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणून सुद्धा ओळखला जातो. जायकवाडी धरणाला नाथसागर म्हणूनही ओळखले जाते. त्याचप्रमाणे या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्रही संबोधले जाते. या धरणाची लांबी 60 किलोमीटर तर रुंदी 10 किलोमीटर इतकी आहे. तर उंची 135 फूट आहे. जायकवाडी धरणाची पाणीसाठ्याची क्षमता 102 TMC इतकी आहे. या धरणाच्या भव्य विस्तारामुळे जवळजवळ 2.40 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील शेतजमिनीच्या सिंचनासाठी या पाण्याचा प्रामुख्याने वापर केला जातो. महाराष्ट्रातील तब्बल 5 जिल्हे या धरणाच्या पाण्यावरती अवलंबून आहेत. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि नांदेड. तर पर्ली येथील वीज निर्मिती थर्मल सुद्धा ह्याच पाण्यावरती अवलंबून आहे. ह्या धरणातून तब्बल 2.5 ते 3 लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडले जाते. जायकवाडी या धरणाची पायाभरणी भारताचे तत्कालीन पंतप्रधान माननीय श्री लाल बहादूर शास्त्री यांनी 18 ऑक्टोबर 1965 रोजी केली. तर 24 फेब्रुवारी 1976 रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या हस्ते या धरणाचे उद्घाटन करण्यात आले होते. म्हणजे 1965 ते 1976 जवळजवळ 11 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी या धरणाच्या बांधकामासाठी लागला होता. हे धरणाचे 2 कालवे, उजवा कालवा आणि डावा, ह्या कालव्यामधून शेती पिकासाठी पाणी सोडले जाते. यातील डाव्या कालव्याची लांबी तब्बल 208 किलोमीटर आहे. तर उजव्या कालव्याची 132 किलोमीटर आहे. हे धरण भरल्यावरती 2 वर्ष शेतीच्या पिकासाठी पाणी पुरते, तर 4 वर्ष पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते. याच धरणावरती छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 2 महानगराच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. तब्बल 400 गावांची ताणही जायकवाडी धरण भागवतं. जायकवाडी धरण भरलं म्हणजे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळते असंही समजलं जातं. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना येथील औद्योगिक वसाहती सुद्धा ह्या धरणावरती अवलंबून आहेत. या धरणाला एकूण 27 दरवाजे आहेत. जायकवाडी या धरणावरती 12 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते. त्याचबरोबर या धरणाच्या त्यावेळी बांधकामाला 4700 कोटी इतका खर्च आला होता. संत एकनाथांची जन्म आणि कर्मभूमी समजल्या जाणाऱ्या पैठण तालुक्यातील जायकवाडी या धरणाच्या जलाशयाला नाथसागर असे संबोधले जाते. हे धरण महाराष्ट्रातील अहिल्यानगर तसेच छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यांच्या सीमेवरती पैठण तालुक्यात जायकवाडी गावाजवळ आहे. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील जायकवाडी धरणाबद्दलची माहिती जाणून घेतली. ही माहिती आपणास कशी वाटली कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा.